नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रयोगाचे नाव आहे परिसंस्थेमध्ये आढळणारे जैविक व अजैविक घटक. उद्देश: परिसरातील परिसंस्थेमध्ये आढळणारे जैविक व अजैविक घटक अभ्यासणे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेजवळची किंवा घराजवळची परिसंस्था निवडा. त्यामुळे सुलभतेने अभ्यास करता येईल. रोज निरीक्षणे करणे आवश्यक आहे. एक मोठा वृक्ष ही देखील एखादी परिसंस्था होऊ शकते. पुढीलपैकी कोणतीही एक परिसंस्था निवडू शकता. एखादे तळे, जवळपासच्या जंगलातील ठराविक भाग, समुद्रकिनारा किंवा शाळेसभोवतालची बाग. या प्रयोगात पुढीलप्रमाणे निरीक्षणे करणे अपेक्षित आहे. तुम्ही निवडलेल्या परिसंस्थेतील वनस्पती आणि प्राणी यांची निरीक्षणे करा. या निरीक्षणांच्या माहितीची नोंद करून ठेवा. या नोंदींमुळे तुमच्या जैविक घटकांची माहिती तयार होईल. भूपरिसंस्थेतील मृदेचे नमुने गोळा करावेत. मृदेचे स्वरूप, ती वालुकामय आहे की जास्त सुपीक आहे ते तपासावे. मृदेचा रंग देखील लक्षात घ्यावा. तापमापकाच्या सहाय्याने रोजच्या तापमानाची नोंद करून ठेवा. तुम्ही जलीय संस्था निवडली असेल तर तेथील पाण्याचा रंग, सामू, गंध या निर्देशकांची नोंद करून ठेवा. सामू तपासण्यासाठी सामू कागदाचा वापर करावा. पाण्याच्या गढूळपणाच्या देखील नोंदी कराव्यात. तुमच्या शाळेत जर सॅलिनोमीटर किंवा क्षारता मापक असेल तर त्याचा वापर करून क्षारतेच्या नोंदी कराव्यात. तुम्ही केलेल्या सर्व नोंदी तक्त्यात भरून ठेवाव्या. इथे अभ्यासासाठी मराठी विज्ञान परिषदेचा परिसर हा भूपरिसंस्था म्हणून निवडला आहे. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेच्या परिसरातील परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या जैविक व अजैविक घटकांचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार नोंदी केल्या आहेत. परिसंस्थेतील निरीक्षणे ही 14, 15, 16 सप्टेंबर 2023 रोजी केली आहेत. मातीचा नमुना गोळा करण्यासाठी प्लास्टिकची पिशवी व मातीचे तापमान मोजण्यासाठी तापमापी हे साहित्य लागणार आहे. इथे रोपटे, झुडपे, वृक्ष अशा विविध वनस्पती दिसत आहेत. येथील माती लालसर काळी दिसते. ही माती सुपीक असून इथे विविध वनस्पती रुजल्या आणि वाढल्या आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या गच्चीवरील शहरी शेतीमध्येही विविध वनस्पती आढळल्या आहेत. मातीचे तापमान 26°C आहे. मातीचा नमुना गोळा केला आहे. मातीचा सामू तपासण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे: ड्रॉपर, चंचुपात्र, पाणी, सामू कागद, सामूदर्शक पट्टी, पेट्री डिश, मातीचा नमुना. मातीचा नमुना पेट्री डिशमध्ये घेऊन त्याचा रंग, गंध नोंदवा.
मातीचा रंग लालसर काळा असून मातीला कोणताच गंध नाही. 2 चमचे माती चंचुपात्रात घ्या आणि त्यात पाणी ओता. चमच्याने द्रावण ढवळून घ्या. पाण्याचा सामू कागदाने मोजा. पाण्याचा सामू 6 ते 7च्या दरम्यान आहे. आता माती मिसळलेल्या पाण्याचा सामू मोजा. मातीचा सामू सुद्धा 6 ते 7च्या दरम्यान आहे. निरीक्षण तक्ता 1. भूपरिसंस्था. मराठी विज्ञान परिषदेच्या परिसरातील माती या अजैविक घटकाची निरीक्षणे याप्रमाणे आहेत. मातीचे तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. रंग लालसर काळा आहे. गंधहीन आणि माती सुपीक आहे. सॅलिनोमीटर किंवा क्षारता मापक उपलब्ध न झाल्याने मातीच्या त्या संबंधित नोंदी केल्या नाहीत. निरीक्षण तक्ता 2. भूपरिसंस्था. मराठी विज्ञान परिषदेच्या परिसरात साधारण 3ही दिवशी फुलपाखरू, चतुर, डास, मुंगी, माशी इत्यादी कीटक आणि कावळा, चिमणी, नाचण, कोंबडा, कोंबडी हे पक्षी दिसले. तसेच मांजर, कुत्रा, उंदीर हे प्राणी दिसले. निरीक्षण तक्ता 3. भूपरिसंस्था. मराठी विज्ञान परिषदेचा परिसर. जैविक घटक वनस्पती. गुलमोहोर, आंबा, कैलासपती, सप्तपर्णी, आवळा, चिंच, तामण, नारळ, ऊस, आशुपल्लव, देशी बदाम, जांभूळ, तेबीबिया, पळस, शेवगा, धेडुंबर, औदुंबर इत्यादी वृक्ष, पेरू, जास्वंद, सदाफुली, लाजाळू, कर्दळ, कोरफड, वांगे, टोमॅटो, मिरची इत्यादी इतर वनस्पती आढळल्या. अनुमान. वनस्पती, प्राणी, कीटक, सूक्ष्मजीव यांसारखे जैविक घटक आणि माती, पाणी, तापमान या अजैविक घटकांच्या परस्पर संबंधांवर परिसंस्थेचे कार्य अवलंबून असते.